दोन संभाव्य उमेदवार आहेत, दोघे इच्छुक आहेत। यापैकी एक उमेदवार थेट नॉर्थ ईस्ट मध्ये काम केलेला, पक्षाच्या हायकमांड सोबत 1 to 1 कनेक्ट असणारा, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही समांतर व्यवस्था आहे, या व्यवस्थेतही बसणारा, केंद्रामध्ये जिथं जिथं इंटरनेट कनेक्ट करणाऱ्या गोष्टी असतील त्या सगळ्या करणारा। तर दुसरा उमेदवार हा ग्राउंडवरनं आलेला, नगरसेवक राहिलेला, महापौरही राहिलेला, पण दिल्लीचं कनेक्शन म्हणावं असं नाही। या उमेदवाराचं कनेक्शन म्हणजे महाराष्ट्र भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्यापर्यंतच राहणार, पण हे कनेक्शन एकदम पक्क। आता विचार करा, थेट दिल्लीचा कनेक्ट असणाऱ्या नॉर्थ ईस्ट मध्ये काम केलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली असेल की महापौर असणाऱ्या आणि फक्त उपमुख्यमंत्र्यांचा कनेक्ट असणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली असेल? तर उमेदवारी मिळाली स्टेट लीडरच्या कनेक्ट असणाऱ्या व्यक्तीला, म्हणजेच मुरलीधर मोहोळ यांना। मोहोळांचे स्पर्धक होते ते सुनील देवधर, पण मोहोळ इथं टफ गेले, कारण त्यांच्या मागे होतं फडणवीसांचं बळ। पण ही गोष्ट एकट्या पुण्यात झालीये का? तर नाही, भाजपनं जी काही 20 तिकीटं महाराष्ट्रातनं फिक्स केली आहेत त्याच्यावरती नजर मारली की राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस बॉस आहेत असंच दिसतं। फडणवीसांना टाळण्यात येईल, फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाईल, फडणवीसांमुळे भाजप डॅमेज होतीये, या सगळ्या शक्यता खोडून काढत आजही आणि पुढच्या 5 वर्षांपर्यंत तरी फडणवीसच सबकुच असतील हे या जागा वाटपावरून दिसून आले। पण नेमकं कसं पाहूयात विस्ताराने। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। देवेंद्र फडणवीसच बॉस आहेत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे फडणवीसांच्या फेवरेट लोकांना विरोध असूनही लोकसभेचं मिळालेलं तिकीट। मुरलीधर मोहोळ यांचं उदाहरण आपण पहिल्यांदाच पाहिलंय। मोहोळांना तिकीट दिलं असतं तर ब्राह्मण उमेदवार नाकारल्याचं खापर पुन्हा एकदा भाजपवर फुटलं असतं। त्यासाठी फडणवीसांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मेधा कुलकर्णींना संधी दिली। याच निर्णयानंतर मोहोळांच्या तिकिटावरती शिक्कामोर्तब हे फिक्स झालं होतं। मोहोळ हे फडणवीसांचे फेवरेट म्हणून ओळखले जातात। मोहोळांना महापौर करण्यापासून राजकीय बळ देण्याचं काम फडणवीसांनीच केल्याचं दिसतं। त्यानंतरचं उदाहरण देता येईल ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्याचा सुद्धा कडाडून विरोध होता, पण रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा फडणवीसांचे फेवरेट। इथं अजित पवारांच्या माध्यमातून रामराजेंनी आणि उपद्रव मूल्य अधोरेखित करून मोहिते पाटलांनी रणजित निंबाळकरांच्या विरोधात जोरदारपणे फिल्डिंग लावली होती। आता मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकरांना निवडून आणण्याची जबाबदारी ही एका अर्थाने अजित पवारांचीच असणार आहे। असंच अजून एक नाव, ते म्हणजे प्रतापराव चिखलीकरांचं। प्रतापराव चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना विरोध आहे हे अगदी जगजाहीर आहे। अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आल्यापासून चिखलीकरांच्या जागेवरती मिनल खतगावकर यांच्या नावाची चर्चा होती। मिनल खतगावकर यांनी थेट अमित शहांची भेट घेतल्यानं चिखलीकरांचा पत्ता कट होईल आणि अशोक चव्हाणांच्या भाचे सुनीला तिकीट मिळेल अशाही चर्चा झाल्या। दुसरीकडे चिखलीकरांना कट केलं असतं आणि खतगावकरांना तिकीट दिलं असतं तर अशोक चव्हाणांचं बळ देखील वाढलं असतं। अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळेच फडणवीसांना मराठा पर्याय शोधला जाऊ लागलाय असंही बोललं जात होतं। पण इथं अशोक चव्हाणांच्या फेवर मधल्या लोकांना तिकीट नाकारून फडणवीसांनी आपल्याच गटातल्या चिखलीकरांचं तिकीट कायम ठेवलं। एका अर्थाने फडणवीसांनी अशोक चव्हाणांना सुद्धा शह दिला। याच प्रकारच्या नावांची चर्चा केली तर भारती पवार, कपिल पाटील अशी देखील नावं मिळतात, ज्यांची तिकीटं कट केली जातील अशा चर्चा होत्या। पण देवेंद्र फडणवीसांमुळे या नेत्यांची तिकीटं यंदाच्या लोकसभेला रिपीट झाली असं बोललं जात आहे। अर्थात तिकीट कायम ठेवणं, आपल्या फेवर मधल्या उमेदवारांना तिकीट देणं हे काम फडणवीसांनी तिकीट वाटपात केल्याचं दिसतं। पण याच सोबत शह देणारं राजकारण सुद्धा फडणवीसांनी केलेलं आहे असं म्हणता येतं। याचं पहिलं उदाहरण म्हणजे प्रीतम मुंडेंचा पत्ता कट करून पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देणं। पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात राहिल्या तर त्यांची चर्चा भावी मुख्यमंत्री अशीच होते। पंकजा मुंडे आता दिल्लीच्या राजकारणात जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं फडणवीसांचा एक स्पर्धक कमी झाल्याचं दिसतं। राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद सुरू असताना ओबीसी समाजाचा पाठिंबा असणाऱ्या पंकजा मुंडेंना केंद्रामध्ये पाठवण्याचं राजकारण फडणवीसांसाठी महत्त्वाचं ठरणार होतं। त्या तिकीट वाटपामुळे फडणवीसांचे फेवरेट असणारे धनंजय मुंडे सुद्धा बीडमध्ये सिक्युअर झाल्याचं दिसतं। आता यातलं दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवारांचं। सुधीर मुनगंटीवार म्हणजे राज्याचे भावी सीएमच। विधानसभेत जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा फडणवीसांना पर्याय म्हणून मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा ही होतच असायची। गेल्या टर्म मध्ये अर्थमंत्री असणाऱ्या मुनगंटीवारांचे पंख वनमंत्री करून छाटण्यात आल्याची चर्चा देखील झाली। त्यानंतरही
मुनगंटीवारांनी आपलं आक्रमक राजकारण हे कायम ठेवलं होतं. वाघनखे आणण्याचा अयशस्वी प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला आहे. ओबीसी जातीच्या समीकरणांमुळे मुनगंटीवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा कायम होत असायच्या. ते लोकसभा लढवण्यासाठी तयार नाहीत असंही बोललं गेलं, पण अखेर त्यांची रवानगी केंद्रात होणार आहे हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. थोडक्यात काय तर आपल्या स्पर्धकांची तिकीट कट न करता त्यांना दिल्लीला पाठवण्याचं राजकारण फडणवीसांनी केल्याचं दिसतं. इथं देखील आतापर्यंत मुंबई उत्तर मध्य मधून भाजपने उमेदवार घोषित केला नाहीये. याचा अर्थ पूनम महाजन यांचं तिकीट कट झाल्याचं जमाय. इथनं मराठा आणि मुंबईचे फेस असणारे शिवाय मोदी शहांच्या जवळ असणाऱ्या आशिष शेलारांचं नाव चर्चेत होतं. इथून पुढच्या यादीत आशिष शेलारांचं नाव निश्चित झालं तर मात्र देवेंद्र फडणवीस सबकुछ है या चर्चेवरती शिक्कामोर्तब होतं. आता फेवरेट लोकांना संधी देणं आणि स्पर्धकांना दिल्लीच्या राजकारणात पाठवणं या दोन कृतींशिवाय अजून एक गोष्ट फडणवीसांनी तिकीट वाटपात साध्य केली आहे, ती म्हणजे राजकीय डावपेच आखण्याची. जळगावमधून फडणवीसांचे एकदम खास असणाऱ्या गिरीश महाजनांची चर्चा ही सुद्धा लोकसभेसाठी होत होती, पण गिरीश महाजन यांच्याऐवजी जळगावमधून स्मिता वाघ यांना तिकीट मिळालंय. इथं देखील फडणवीस आणि गिरीश महाजन यांची कामगिरी कामाला आलीय. फडणवीसांच्या खुर्चीवरती डोळा न ठेवता संकटमोचक म्हणून काम करण्यासाठी गिरीश महाजन ओळखले जातात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महाजनांना दिल्लीत जाऊ न देण्याची काळजी फडणवीसांनी घेतल्याचं दिसतं. आता पुढच्या यादीनुसार आणि जागा वाटपानुसार फडणवीस दिल्लीत जातील या चर्चा संपुष्टात आल्याच. सोबतच देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र भाजप आणि महाराष्ट्र भाजप म्हणजेच फडणवीस या समीकरणावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेलं आहे असं म्हणता येतं. फक्त आता देवेंद्र फडणवीसांची एकट्याची जबाबदारी असणार आहे, ती म्हणजे बंडखोरी रोखून दिलेले उमेदवार हे निवडून आणण्याची. तुम्हाला काय वाटतं? भाजपने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातल्या यादीमध्ये खरंच देवेंद्र फडणवीस हे बॉस आहेत हे सिद्ध झालंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.